अख्खी विधानसभा खोकेभाईंनी भरली आहे असं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं होतं। आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी असं वक्तव्य केल्याची टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली होती। आता मनसे नेते आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शेलार यांच्यावर टीका केली आहे। खोकेभाई काय घेऊन बसले, अख्खी विधानसभा भरली आहे। खोकेभाई करले आतमध्ये मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रकटवून टाकले जात आहे। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे। कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाही, ते विधानसभेत न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। काल भारतीय जनता पक्षाचे एक नेते झोला हे सन्माननीय राजसाहेबांबद्दल काहीतरी बरळत होते। मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतः निवडून यावं म्हणून किती वेळेला भीक मागायला तुम्ही शिवतीर्थावर आला? 2009 ते आतापर्यंत किती वेळा भीक मागितली साहेबांकडे की मनसेचा उमेदवार देऊ नका म्हणून? जर आम्ही बोलायला लागलो ना तर झोला तुम्हाला मुंबईत फिरणं मुश्किल होईल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची विधान भवनामध्ये भेट झाली। यावेळेला छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र म्हटलं। तर यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्यांना उत्तर देताना असं म्हटलं की तुम्ही जय महाराष्ट्र चुकीच्या जागेवर उभं राहून बोलताय। उद्धव ठाकरेंनी भुजबळ यांना उद्देशून हे वक्तव्य केलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।